श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 3 घेणार आहोत। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभौम नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता। तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे, सर्व काळ हरिचिंतन करीत असे। त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले होते। ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता। अंबरीशला फार भय वाटू लागले। पारणे नीट पडेल की नाही अशी शंका वाटू लागली। दुर्वास ऋषी येताच अंबिराशाने त्यांना नम्रपणे वंदन करून पाद्य अर्घ्य इत्यादी देऊन त्याची यथोपचार पूजा केली। त्याने दुर्वासाची विनवणी केली, आज एक घटिकाच साधन द्वादशी आहे, तेव्हा कृपा करून आपले प्रातः अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे। दुर्वास ऋषी नदीवर गेले। तिथे अनुष्ठान करता करता एक घटका झाली। अंबरीशाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन करून उपवास सोडला। त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पक्वाने केली होती। तोच दुर्वास ऋषी आले। त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले, अरे दुरात्म्या, अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय? ऋषी शाप देणार तेवढ्यात अंबिरीशाने विष्णूचे स्मरण केले। नारायण हा भक्तवत्सल आहे, तो अंबिरीशाचे रक्षण करण्यासाठी धावून आला। दुर्वासाने अंबिरीशाला शाप दिला, तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील। तोच विष्णू अंबिरीशाजवळ येऊन उभा राहिला। ऋषीचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबिरीशाने विष्णूचे चरण धरले। विष्णू दुर्वासांना म्हणाला, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात, मी त्याचे रक्षण करणार। तुम्ही मलाच शाप द्यावा असे मला वाटते। ज्ञानी लोकातही श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानुयुग तप करतात, पण भूलोकी हरिचरणाची भेट दुर्लभ आहे। हा विष्णू शापाच्या निमित्ताने लक्ष्मीसहित अवतार घेईल व भक्ताचा उद्धार करील, या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला। तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस, तुझे 10 अवतार प्रसिद्ध होतील। जगतपिता विष्णू याने आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला। महाभारतात त्या दशावताराची कथा, विष्णूच्या अनंत स्वरूपाची कथा खूप विस्तारामध्ये दिलेली आहे। श्री स्वामी समर्थ।